नमस्कार. आपलं आरोग्य आणि आपला मूड ह्या दोन्हींचा कंट्रोल आपल्या पोटात म्हणजे आतड्यांमध्ये दडलेला आहे असं म्हटलं तर कसं वाटेल? आज आपण आतड्यांच्या आरोग्याचं महत्त्व आणि ते सुधारण्यासाठीचे काही अगदी सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. चला, एका निरोगी आणि आनंदी आयुष्याच्या दिशेने एक पाऊल टाकूया. हे वाक्य किती खरं आहे, नाही का? याचा अर्थ खूप खोल आहे. आपलं शारीरिक आरोग्य आणि मानसिक स्थिती एकमेकांशी जोडलेली आहे. जेव्हा आपलं पोट साफ आणि निरोगी असतं तेव्हा आपलं मन आपोआपच शांत आणि आनंदी राहतं. त्यामुळे सुखी जीवनाचा पाया खरं तर आपल्या पोटातच दडलेला आहे. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. आतड्यांना आपल्या शरीराचा दुसरा मेंदू किंवा आरोग्याचा पाया असं का म्हणतात, याचं उत्तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती म्हणजे आजारांशी लढण्याची जी ताकद असते त्यातली तब्बल 70% ताकद ही आपल्या आतड्यांमध्ये तयार होते. हो, बरोबर ऐकलत, 70%. याचा सरळ अर्थ आहे की जर आपली आतडी कमजोर असतील तर आपली प्रतिकारशक्तीही कमजोर होते. पण होतं काय की आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आतड्यांवर सतत एक प्रकारचा हल्ला होत असतो. चुकीचा आहार, कामाचा ताणतणाव, आजूबाजूचं प्रदूषण आणि अन्नातील विषारी घटक ह्या सगळ्या गोष्टी नकळतपणे आपली पचनसंस्था कमकुवत करत असतात. मग यावर उपाय काय? घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. सुरुवात आपल्या जेवणातल्या अगदी छोट्या छोट्या बदलांपासून करता येते. चला बघूया ते सोपे बदल नेमके कोणते आहेत. जेवताना ना ताटात काही सोप्या गोष्टींची भर घालूया. शेंगदाण्याची किंवा तिळाची चटणी, लसूण मिरचीचा झणझणीत ठेचा किंवा काकडी बीटची ताजी कोशिंबीर. हे पदार्थ जेवणाची चव तर वाढवतातच, पण पचनक्रियेलाही मदत करतात. आणि हो, आठवड्यातून एखाद दुसऱ्या दिवशी चपातीऐवजी ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी खाऊन बघा. आतड्यांना खूप आराम मिळतो. आणि जेवण झाल्यावर काय? बडीशेप, ओवा आणि तीळ यांचं मिश्रण थोडंसं चावून खाल्ल्याने तोंडाला छान चव येते आणि पोटाला आरामही मिळतो. पण या सगळ्यातला एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे रोज एक ग्लास ताजं ताक पिण्याची सवय. आपल्या जुन्या लोकांनी ताकाला पृथ्वीवरील अमृत का म्हटले याचा अंदाज आता आला असेल. कारण त्यात नैसर्गिकरित्या चांगले बॅक्टेरिया असतात, म्हणजे प्रोबायोटिक्स, जे आपल्या आतड्यांसाठी एका वरदानासारखे आहेत. इतका सोपा आणि प्रभावी उपाय खरंच दुसरा नाही. रोज ताक प्यायल्याने शौचाला साफ होतं, गॅसेस आणि वारंवार ढेकर येण्याचं प्रमाण कमी होतं. इतकंच नाही तर पोट अगदी हलकं वाटतं आणि त्वचेवर एक नैसर्गिक चमक येते. म्हणजे बघा, एका ताकाचे फायदे किती आहेत. खरंच हे अमृतच आहे. बरं, जेवणातील बदल तर आपण बघितले, पण कधी कधी अपचन किंवा गॅससारख्या समस्या अचानक येतातच. अशा वेळी काय करायचं? चला, त्यासाठीचे काही शक्तिशाली नैसर्गिक उपाय पाहूया. ही स्लाईड खूप महत्वाची आहे, जरा लक्ष द्या. जर अपचनाचा त्रास होत असेल तर रात्री झोपताना 1 चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासोबत घेणं हा उत्तम पारंपरिक उपाय आहे. गॅसमुळे पोट फुगल्यासारखा वाटत असेल तर कच्च्या लसणाची 1-2 पाकळी चावून खा आणि त्यावर कोमट पाणी प्या. सकाळी उठल्यावर पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी रिकाम्या पोटी लिंबू आणि मीठ घातलेलं कोमट पाणी पिण्याची सवय लावा. आणि आतड्यांच्या सखोल स्वच्छतेसाठी आठवड्यातून एकदा रात्री झोपताना 1 चमचा एरंडेल तेल घेता येऊ शकतं. हे सगळे उपाय तर आहेतच, पण खरी ताकद कशात आहे तर ती आहे एका निरोगी जीवनशैलीमध्ये. आतड्यांचं आरोग्य दीर्घकाळ टिकवायचं असेल तर काही चांगल्या सवयी अंगी बाणवणं खूप गरजेचं आहे. आपल्या आहारात फायबरला म्हणजे तंतुमय पदार्थांना भरपूर जागा द्या. सोप्या भाषेत सांगायचं तर भरपूर फळं, भाज्या आणि नाचणीसारखी संपूर्ण धान्य खा. रोज किमान 2 ताजी फळं खाण्याचं आणि 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचं ध्येय ठेवा. आतड्यांच्या स्वच्छतेसाठी हे खूप खूप महत्त्वाचं आहे. ह्या काही सवयी खरंच आपलं आयुष्य बदलू शकतात. दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीऐवजी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून करा. दिवसभरातून फक्त 45 मिनिटं फिरायला जा किंवा कोणताही आवडता व्यायाम करा. आणि रात्री शांत झोप लागण्यासाठी 1 कप कोमट दुधात चमचाभर देशी तूप घालून प्या. आणि हो, पुरेशी झोप घेणं तर अजिबातच विसरू नका. तर या सगळ्या चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की एकाच वेळी मोठे बदल करण्यापेक्षा छोट्या छोट्या सवयी सातत्याने पाळणं हेच आतड्यांच्या आरोग्याचं आणि पर्यायाने एका आनंदी जीवनाचं खरं रहस्य आहे. सातत्य हेच महत्त्वाचं आहे. तर मग या निरोगी प्रवासाची सुरुवात कशी करणार? यातला असा कोणता एक छोटासा बदल आहे जो आजपासूनच अंमलात आणता येईल? थोडा विचार करा.
आणि आपल्या आरोग्याच्या दिशेने आजच पहिलं पाऊल टाका.